टू माय चॅनल. तर आज आपण बनवणार आहोत काकडीचे वडे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. वडे बनवण्यासाठी आपण एक काकडी घेतलेली आहे, 2 मिरच्या घेतलेल्या आहे, पुन्हा कोथिंबीर घ्यायची आणि कांदा. चला तर मग आपण ही काकडी एक किसून घ्यायची आहे आपल्याला. या काकडीला पूर्ण मॉइश्चरायझर आपल्याला पिळून टाकायचं आहे. त्यामध्ये कसल्याही प्रकारचं पाणी आपल्याला ठेवायचं नाही आहे, पूर्ण दाबून पिळायचं आहे. थोडी चणा डाळ आपल्याला 2 तास अगोदर भिजत घालायची आहे आणि ती मिक्सरच्या भांड्यामधून थोडी जाडसर वाटून घ्यायची आहे. 2 मिरच्या यामध्ये टाकून द्यायच्या आहे आपल्याला. चवीनुसार तुम्हाला अजून घ्यायचे असेल तर अजून घेऊ शकता तुम्ही आपल्या चवीनुसार. बघू शकता अशा प्रकारे आपण डाळ बारीक केलेली आहे. याला बारीक एकदम करायचं नाही आहे, थोडी अदरकच्ची डाळच ठेवायची आपल्याला. त्यामध्ये छान दाताखाली आलेले पाहिजे. यामध्ये टाकण्याकरता आपण थोडा कांदा घेतलेला आहे, कढीपत्ता आणि कोथिंबीर घेतलेली आहे, त्यामध्ये टाकून घ्यायची आहे. पुन्हा त्यामध्ये बाइंडिंग करणार एक चमचा आपण बेसन घेतलेला आहे. एक चम्मच तांदळाचं पीठ, ओवा आणि तिळाचे दाणे. आपल्याला टाकायचे असेल तर टाकू शकता, नाही तर स्किप करू शकता. अर्धा चम्मच हळदी पावडर, चवीनुसार तुमच्या चवीनुसार तुम्ही तिखट घेऊ शकता याच्यामध्ये टाकायचे असेल तर. आणि मीठ. हे आपल्याला चांगल्या हाताने एकजीव करायचे आहे. कढईमध्ये तेल टाकूया. तेल तापत ठेवायचं आहे आपल्याला. मिक्स केलेलं आहे, बाइंडिंग झालेलं आहे. तर आज चला आपण याचे वडे थापूया. त्यामध्ये अगोदर आपण 2 मिरच्या सुद्धा टाकलेल्या होत्या. बघू शकता किती छान झालेलं आहे. तर आपल्याला याचे वडे करता येते. तेल सुद्धा आपलं तापत आलेलं आहे, बघू शकता तुम्ही. तर एक एक करून त्यामध्ये वडे सोडायचे आहे आपल्याला. आणि गॅसची पॉवर ही लो फ्लेमवर ठेवायची आहे. याला अल्टो पलटो करायचं आपल्याला लो फ्लेमवर झाल्यानंतर, एक साईडनी झाल्यानंतर. हे वडे लालसर गोल्डन ब्राऊन कलरमध्ये येऊ द्यायचे आहे आपल्याला. बघू शकता किती छान क्रिस्पी झालेला आहे. तुम्हाला आवाजावरून ओळखू शकता तुम्ही. आणि आतमध्ये स्पंची झालेला आहे आणि खायला सुद्धा कुरकुरा वाटत आहे. तसंच यामध्ये काकडीचा सुद्धा फ्लेवर येत आहे. तर नक्की तुम्ही करून बघा. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बघू शकता तुम्ही. तर अशा प्रकारे तुम्ही मिरचीसोबत किंवा
मिरचीसोबत किंवा सॉससोबत सर्व करू शकता. बघू शकता, खाऊन बघा आणि करून बघा.